Standard 9th, Subject English, Unit number 9, Friend from the Sky. Subject Teacher Nirjala Chaudhary. Unit number 9, Friend from the Sky. आकाशातून आलेला मित्र. Today we are going to learn Unit number 9, Friend from the Sky. आकाशातून आलेला एक मित्र असं आपल्या युनिटचं नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंड म्हणजे मित्र सगळ्यांनाच माहीत आहे. अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे. खूपच छान असं वर्णन करण्यात आलेलं आहे. रेश्मा नावाची एक मुलगी आहे. थोडक्यात ह्या पाठाची समरी मी तुम्हाला सांगते की जेणेकरून पाठाचा आनंद तुम्हाला लुटता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनात एक मित्र असणं किती जरुरी आहे. जो मित्र तुमच्या जीवनात खूपच मोठा बदल घडवून आणत असेल तर देवाकडून पाठवलेला एक फरिश्ता समजा तुम्ही त्याला. बरोबर ना? रेश्माच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या आनंदाचा किरण हा नव्हता. तिचं जीवन ती खूपच एकाकीपणे जगणारी मुलगी आहे आणि ती एक स्पॅस्टिक आहे. आता स्पॅस्टिक म्हणजे काय तर खूप मोठा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर स्पॅस्टिक म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीचा जन्मापासूनच आपल्या हातापायांवर नियंत्रण नसते. म्हणजे ते खूप कमजोर असतात आणि ते आपल्या पायांवर उभे राहू शकत नाही आणि आपल्या हातांनी आपल्या शर्टाचं बटनसुद्धा लावू शकत नाही. अशी व्यक्ती तर त्याला कमजोर, अस्थिर किंवा अकार्यक्षम किंवा मेंदूचा पक्षाघात झालेला असं म्हणतात. तर रेश्मासुद्धा अस्थिर आहे किंवा अकार्यक्षम आहे. तिच्या हातांचा आणि पायांचा तोल ती सांभाळू शकत नाही. ती लहानपणापासूनच तशी आहे. अशा परिस्थितीत रेश्मा ही जी आहे तर तिचे कुठलेही मित्र नाहीत आणि ती फक्त एकटेपणाचंच जीवन जगत असते. आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसते आणि बाल्कनीतूनच संपूर्ण जगाला बघणं अशी मुलगी आहे. तात्काळ तिच्या जीवनात असा एक टर्निंग पॉईंट येतो की आकाशातून काय उडून येते. तर इथे तुमच्या मनात एक विचार आला असेल की एलियनची काही गोष्ट असेल. जसे की फिल्म आहे ना कोई मिल गया, त्याच्यासारखे. नाही, तर हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तर हे आकाशातून जे पण काही आलेले आहे तर तो रेश्माच्या जीवनात आनंद घेऊन आलेला आहे. आणि रेश्माला एक मित्र आणि तिच्या शेजारील मित्रांचा सहवास नेहमीसाठी कसा प्राप्त झाला आहे हे आज आपण ह्या सुंदर युनिटमधून अभ्यासणार आहोत. सो फ्रेंड्स, without wasting a time and let's begin chapter number 9, Friend from the Sky. आकाशातून आलेला मित्र. It was a cool windy evening. There were sudden creaks as little branches of tree broke in the strong breeze and fell. Reshma was sitting in the balcony of their flat on the first floor. She was watching children playing in the park. The children did not mind the strong breeze or the yellow leaves of neem tree falling on their heads. They were all enjoying their ball game. विद्यार्थी मित्रांनो, त्या संध्याकाळी गार वारा होता. जोरदार वाऱ्यामध्ये झाडाच्या छोट्या फांद्या तुटल्या आणि पडल्यामुळे अचानक क्रॅक पडले, तडे पडलेले होते. रेश्मा ही जी होती तर रेश्मा पहिल्या मजल्यावर त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसली होती व उद्यानात मुलांना खेळताना पाहत होती. गार्डनमध्ये जे मुलं खेळत होते तर त्यांना बघत होती. थंडगार हवा, कडक निंबोडी किंवा
कडुलिंबाच्या झाडाची पिवळी पाने मुलांच्या डोक्यावर पडत होती तरी त्यांना काहीच हरकत नव्हती. ते सर्व त्यांच्या बॉल गेमचा आनंद घेत होते. तर मुलं खेळण्यामध्ये एवढी रमून गेलेली होती तर त्यांना वाऱ्याची पण चिंता नव्हती, अंगावर झाडाची पानं पडत होती तर त्याचीसुद्धा त्यांना चिंता नव्हती. ते फक्त त्यांचा बॉल गेमचा आनंद लुटत होते. Reshma, come inside, called her mother from inside the house. It is too cool and windy. You might catch a cold. 5 minutes more, mummy. Reshma was also enjoying the ball game from the distance. Reshma loved to watch children shouting in excitement. Reshma could not play. She could just sit in her wheelchair and watch the life outside from her balcony. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघायचं आपल्याला आता. रेश्मा आत ये. तिला तिच्या आईने घरातून बोलावले. आई घरातून आरोळी मारत होती रेश्माला की घरात ये. खूपच जास्त थंड आणि वारा पण आहे. खूपच जास्त थंडगार वातावरण झालेलं आहे आणि वारा पण सुटलेला असं तिची आई तिला सांगते. तुला सर्दी होईल असं तिची आई तिला सांगते. अजून 5 मिनिटे मम्मी. तर रेश्मा आईला सांगते की अजून 5 मिनिट मला मुलांची गंमत बघू दे. दूरवरून रेश्मा देखील खेळाचा आनंद घेत होती. रेश्मासुद्धा आपल्या बॅल्कनीत व्हीलचेअरवर बसून मुलांच्या खेळाचा आनंदही घेत होती. रेश्माला मुलांना उत्साहात ओरडताना पाहायला आवडत असे. मुलं आनंदात खेळत होती आणि रेश्माला ते खूप आवडायचं बघायला. रेश्मा खेळू शकत नव्हती. ती फक्त तिच्या व्हीलचेअरवर बसून तिच्या बाल्कनीत बाहेरचे जीवन पाहू शकत होती. आपल्या व्हीलचेअरवर बसायची आणि बाहेरचं जीवन ती बघायची. She was 14 years old and a spastic. ती 14 वर्षाची होती आणि एक स्पॅस्टिक होती. 14 वर्षाची होती तोपर्यंत तिला लहानपणापासून तर आतापर्यंत एकही मित्र नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, अशी एकटेपणाने जीवन जगणारी ही रेश्मा होती. आपल्या आईवडिलांसोबत ती फ्लॅटमध्ये राहत होती आणि बॅल्कनीच्या पहिल्या मजल्यावरून संपूर्ण जीवनाचा ती आनंद घेत होती. संपूर्ण जगाचा तिथं बसून ती आनंद घ्यायची. आणि ती एक स्पॅस्टिक होती. तर आता आपण स्पॅस्टिकचा अर्थ बघू. स्पॅस्टिक म्हणजे काय? अ स्पॅस्टिक इज अ पर्सन हू हॅज नो कंट्रोल ओव्हर हिज ऑर हर हँड्स अँड लेग्स फ्रॉम बर्थ. विद्यार्थी मित्रांनो, स्पॅस्टिक म्हणजे ही अशी व्यक्ती असते ज्याचा जन्मापासूनच हात व पायांवर नियंत्रण नसते. तर कुठल्याही प्रकारचं त्यांच्या हातापायावर नियंत्रण नसतं. तर ते कमजोर असतात. ते स्वतः आपल्या पायावर उभं राहू शकत नाही किंवा आपल्या हातांनी आपली कामंसुद्धा करू शकत नव्हती. आणि रेश्माची स्थितीसुद्धा तशीच होती. रेश्मा कुड नॉट वॉक और इव्हन बटन अप हर शर्ट. रेश्मा चालत नव्हती किंवा तिच्या शर्टाचे बटनही लावू शकत नव्हती. बट she could crawl and had learned to use a spoon to eat and handle her wheelchair. परंतु ती सरपटायची आणि चमच्याने जेवण करायला शिकली आणि तिची व्हीलचेअरसुद्धा ती स्वतः हाताळण्यास शिकली. स्वतः चालवायला ती आता शिकून गेलेली होती. She went to a special learning center. She was given speech therapy there. She also learned some subject and some exercise. ती एका विशेष शिक्षण केंद्रात गेली. तिथे तिला स्पीच थेरपी दिली गेली. म्हणजे कशा प्रकारे बोलायचं, तिला बोलायला सुद्धा त्रास होत होता. तर तिला ती स्पीच थेरपी, बोलण्याचं शिक्षण तिला तिथं दिलं गेलं. तिला काही विषय म्हणजे काही अभ्यासाचे जे विषय असतात तर ते विषय तिला तिथं शिकवण्यात आले.
आणि काही व्यायाम देखील शिकवले आणि तिच्या शरीराचे तिच्या बॉडीचे वेगवेगळ्या प्रकारे व्यायामसुद्धा तिच्या शरीराची मालिश वगैरे केली जात होती. अशा प्रकारे आता रेश्मामध्ये थोडा इम्प्रूव्ह होत होता रेश्मामध्ये. Reshma felt very lonely. She had no friends. All the neighboring children were busy with their own schools and games. Reshma's favorite pastime was to watch the children playing in the street or the park. Now the wind became stronger and the light became dim, but the children went on with their game. They were kicking a big red ball and jumping with the movement of the ball. रेश्माला खूप एकटे वाटायचे. तिला कोणतेही मित्र नव्हते. शेजारील सर्व मुले स्वतःची शाळा आणि खेळांमध्ये व्यस्त होती. रेश्माचे रस्त्यावरील मुलांना खेळताना बघायचं हे आवडते मनोरंजन होते. रस्त्यावर जे मुलं खेळायचे तर ते बघण्याचं तेच तिचं आवडतं मनोरंजन होतं. आता वारा जोरदार झाला आणि प्रकाश मंद झाला. वारा जोराचा सुटलेला होता आणि प्रकाशही मंद झालेला होता, म्हणजे संध्याकाळ होण्याची वेळ होती. पण मुले त्यांच्या खेळात पुढे जात होती आणि मुलं त्यांचा खेळ बंदच करत नव्हती. त्यांना अजून खेळाचा आनंद लुटायचा होता. ते एका मोठ्या लाल चेंडूला लात मारत होते आणि त्यांचा जो बॉल गेम खेळणं चालू होत होतं तर त्यांच्याकडे एक मोठा चेंडू होता आणि ते चेंडूला पाय मारून खेळत होते आणि खेळाचा आनंद लुटत होते. Suddenly there was another ball among the players, a brown one. The girls started screaming and the boys shouted at the top of their voice. A brave boy bent down and touched the new ball. It suddenly flapped its wings and flew up. Before Reshma could understand anything, the new ball landed in her lap. Children waved at Reshma and continued with the game. विद्यार्थी मित्रांनो, अचानक खेळाडूंमध्ये आणखी एक बॉल आला. ते ज्या बॉलबरोबर खेळत होते तर त्याच्यामध्येच अजून एक दुसरा बॉल आला, एक तपकिरी. तर त्याचा रंग तपकिरी होता. पहिला जो होता तर तो लाल कलरचा होता. मुलींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ज्या खेळणाऱ्या मुली होत्या तर त्यांनी जोरजोराने आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि मुले त्यांच्या आवाजाचा खूप मोठा आवाज गोंधळ त्यांनी केला आणि मुलांनीसुद्धा सगळ्यांनी मिळून आवाजाचा कल्लोळ केला. एक धाडसी मुलगा खाली वाकला. त्याच्यातला एक जो धाडसी मुलगा होता तर तो खाली वाकला आणि नवीन चेंडूला स्पर्श केला त्याने. आणि जो नवीन बॉल आलेला होता त्यांच्या खेळामध्ये तर त्या बॉलला स्पर्श करण्यासाठी तो वाकला. तो अचानक त्याचे पंख फडफडून उडून गेला. जो बॉल होता तर तो बॉल न होता. रेश्माला काहीच समजण्याआधी नवीन बॉल तिच्या मांडीवर आला. तर रेश्मासुद्धा गोंधळून गेली. ती मुलांना बघत होती खेळत असताना मुलं. तर तो बॉल रेश्माकडे आलेला होता आणि तिच्या मांडीवर बसला होता. मुले रेश्माकडे हात दाखवत राहिली आणि खेळ सुरूच ठेवला. आणि जो बॉल होता तर तो रेश्माकडे आलेला होता आणि मुलं रेश्माकडे हात दाखवत होती की तो दुसरा बॉल रेश्माकडे गेलेला आहे. रेश्मालासुद्धा काहीच समजत नव्हतं तिच्या मांडीवर काय आलेलं आहे आणि ती गोंधळून गेली. Reshma, it's too much. Now come inside, shouted her mother and came out in the balcony to take her daughter in the room. But she saw some movement in Reshma's lap
and heard faint creaks. "What is this?" she cried. "I don't know, Mummy. It had just arrived." Reshma was puzzled. "It came from the sky." She showed the root of the ball with her frightened eyes. "रेश्मा, हे खूप जास्त झाले आता. आता आत ये," आई ओरडली. रेश्मा मुलं जी खेळ खेळत होती तर ती बघत होती. तिला त्याच्यात आनंद येत होता आणि आईला अजून 5 मिनिट अशी ओरडत होती. आणि आई घरात आरोड्या मारत होती की आता खूपच जास्त झालं, तू आता घरात ये. "आता आत ये," आई ओरडली. आणि बाल्कनीत रेश्माला आपल्या मुलीला खोलीत घेऊन जाण्यासाठी बाहेर आली. आणि रेश्माची आई आता बाल्कनीत आलेली होती तिला घेऊन जाण्यासाठी. पण तिने रेश्माच्या मांडीवर काही हालचाल पाहिली आणि आईने रेश्माच्या मांडीवर काहीतरी हालचाल करताना दिसतंय असं बघितलं आणि घाबरून तिने जोराचा आवाज काढला आणि ती घाबरून गेली, जोराचा आवाज काढला. "हे काय आहे?" ती रडायला लागली. आणि आईने विचारलं की हे काय आहे, तर ती रडायला लागली, घाबरून गेली. "मला माहीत नाही मम्मी." तर ती सांगते की मला माहीत नाही हे काय आहे. "मम्मी, तो नुकताच आला आहे." आणि मग रेश्मा सांगते आईला की तो नुकताच आला आणि माझ्या मांडीवर बसला. रेश्मा गोंधळून गेली, तिला काय करायचं काही सुचत नव्हतं. "तो आकाशातून आला." आणि ती आईला सांगत होती तर तो आकाशातून आलेला आहे. तिच्या घाबरलेल्या डोळ्यांसह तिने दाखवले की तो आकाशातून आला. आणि आकाशातून कसा आला तर ती घाबरलेली पण होती आणि त्या स्थितीमध्ये ती आकाशाकडे हात करून दाखवत होती की तो आकाशातून आला आणि माझ्या मांडीवर बसला. Mummy pushed the wheelchair into the room. Now they saw a scared bird with a big bill. From Salim Ali's books, Indian Birds, they found out that it was a duck, a shelter duck. Its beak was broad, like a shawl. It had bright blue, white and brown feathers. At the moment, it looked exhausted. A shawler is not a native Indian bird, but it migrates from the cold region of Russia. This bird must have lost its way due to strong wind. आता मम्मीने व्हीलचेअर खोलीत ढकलली. आता त्यांना एक मोठी चोच असलेला एक घाबरलेला पक्षी दिसला. जो तिच्या मांडीवर येऊन बसलेला होता तर तो एक पक्षी होता आणि त्याची चोच अगदी मोठी होती. एक घाबरलेला पक्षी दिसला, तो पण घाबरून गेलेला होता. सलीम अली यांच्या इंडियन बर्ड्स या पुस्तकातून त्यांनी शोधलं आणि त्यांना समजले की तो एक बदक आहे. सलीम अली हे जे प्रख्यात इंडियन रायटर आहेत तर त्यांनी इंडियन बर्ड्स नावाचं एक त्यांच्या माहितीचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पक्ष्यांची, आपल्या भारतीय पक्ष्यांची संपूर्ण माहिती आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना आढळून आलं की तो एक बदक आहे, निवारा बदक आहे. त्याची चोच फावडेसारखी विस्तृत. फावडा म्हणजे जो आपण खड्डं वगैरे खणतो त्या फावड्याचा आपण त्याच्यात उपयोग करतो माती काढण्यासाठी. तर त्याला तशी उपमा देण्यात आलेली फावड्यासारखी म्हणजे पसरट असते. चोच फावडेसारखी विस्तृत. त्याचे चमकदार निळे, पांढरे आणि तपकिरी पंख होते. त्याचे पंख जे होते ते निळे होते, बाकीचे पांढरे होते आणि बाकीचे तपकिरी होते. त्या क्षणी तो दमलेला दिसत होता. तो खूप दमलेला होता कारण की तो स्थलांतर करून आलेला होता. रंगीन बदक. फावडे चोच असणारा हा पक्षी मूळ भारतीय नव्हता. तर हा भारतीय पक्षी नव्हता, परंतु ते रशियाच्या प्रचंड प्रदेशामधून स्थलांतर करतात. तर हे जे पक्षी आहेत तर यांचा स्थलांतराचा काहीतरी कालावधी असतो. तर त्या कालावधीमध्ये ते आपल्या भारतात येत असतात आणि तसेच ते आता आपल्या भारतात येत होते. तर ते स्थलांतर करत असताना हा थकला, दमला आणि एका गार्डनमध्ये येऊन पडला. स्थलांतर करतात. जोरदार हवा असल्यामुळे ह्या पक्ष्याने आपला मार्ग गमावला असेल. जास्त हवा असल्याकारणाने पक्ष्यांचा जो थवा होता तर आपल्या थव्यामधून तो वेगळा झालेला होता, ग्रुपमधून वेगळा झालेला होता आणि त्यांचा मार्ग चुकलेला होता. असा त्यांनी अंदाज काढला की हा आपला मार्ग चुकलेला असेल जास्त वाऱ्यामुळे.
In its efforts to join the flock, it got exhausted and fell in the park like a ball. Reshma's mother tried to pick it up, but it suddenly bit her hand. Ouch, she cried. The duck fluttered to the floor. It huddled in a corner of the room. All through the evening, Reshma and her mother tried to feed the duck. They put breadcrumbs, nuts, fruits, and grains in front of it, but it did not touch any of them. कडप किंवा घोडक्यात सामील होण्याच्या प्रयत्नात तो थकला आणि एका पार्कमध्ये पडला. हा जो पक्षी आहे तर उडत असताना आपल्या कडप किंवा घोडक्यामध्ये असताना तो थकला आणि त्यांच्यापासून वेगळा झाला आणि पार्कमध्ये पडलेला होता. एखाद्या बॉलसारखा, तर पार्कमध्ये कसा पडला तो, तर एखाद्या बॉलसारखा येऊन पडला. रेशमाच्या आईने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. त्याला उचलण्यासाठी रेशमाच्या आईने प्रयत्न केला, पण अचानक तिच्या हाताला चावा घेतला, तर त्याने चावून घेतलं. आऊच, ती रडली. बदक फडफडत जमिनीवर पडला आणि तो हातात काय आला आणि फडफड करत तो जमिनीवर खाली पडून गेला. तो एकत्रित खोलीच्या कोपऱ्यात अटकला आणि खोलीच्या कोपऱ्यामध्ये जाऊन तो बसून गेला. संध्याकाळपर्यंत रेशमा आणि तिच्या आईने परत त्याला भरवण्याचा म्हणजे त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. काहीतरी खाईल, त्याला बरं वाटेल म्हणून त्याला खाऊ घालण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण तो काहीच खात नव्हता. त्याच्यासमोर पोळीचे तुकडे टाकले, काजू, फळं आणि धान्य ठेवले, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पण ठेवले, पण तो काहीच खात नव्हता. परंतु त्याने कशालाही स्पर्श केला नाही आणि त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं. Mummy, let's give him some rice and milk, suggested Reshma. Her mother mixed boiled rice, milk and sugar. She fed the birds with an ink filler. The Showler liked it. His eyes brightened and he started fluttering his wings. But he could not fly. I know what his name is. It is Mitra, a friend, said Reshma. They took a basket and put some grass into it. मम्मी, त्याला थोडा भात आणि दूध दे, रेशमाने सुचवले. रेशमा आपल्या आईला सांगते की थोडेसे तांदूळ शिजवून आण, त्याचा भात कर आणि त्याला थोडं त्याच्यात दूध टाकून दे. तिच्या आईने उकडलेले तांदूळ, दूध आणि साखर मिक्स केली. आईने तांदूळ उकडले, त्याचा भात केला, त्याच्यामध्ये दूध आणि साखरसुद्धा मिक्स केली. तिने शाई फिलरने, म्हणजेच आता इथं इंक फिलर म्हटलेलं आहे. इंक फिलर म्हणजे शाईचा पंप यायचा. पूर्वीच्या वेळी शाईच्या पेन होत्या आमच्या वेळेस. आता तशा पेन जास्त करून दिसत नाही. सर्व विद्यार्थी बॉल पेनच वापरत असतात. तर हा जो शाईचा पेन यायचा त्याच्यामध्ये 2 प्रकार असायचे. एक चायना शाईचा पेन असायचा आणि एक व्हॅलिटी असायचा. तर हा व्हॅलिटी जो असायचा तर त्याचं मोन वगैरे उघडून त्याच्यात शाई भरली जायची. पण जो चायना पेन असायचा तर त्या चायना पेनमध्ये पंप लागायचा. हा जो पंप आहे तो इंक फिलर, तर त्या पंपमध्ये पहिले शाई भरावी लागायची आणि ती पेनामध्ये टाकावी लागायची. त्याचं तोंड म्हणजे जी लिप असायची त्या लिपद्वारेच पेनामध्ये त्या पंपद्वारे शाई टाकली जात असे. तर त्या पंपद्वारे इंक फिलर, तर त्या पंपद्वारे त्या पक्ष्याला ते खाऊ घालत होते. शाई भरण्याच्या पंपाने पक्ष्याला खायला दिले. त्या पंपाने त्याला ते अन्न भरवले. तर तसंच त्याचं पोट त्या पंपाने त्यांनी त्या पक्ष्याला अन्न भरवलं. त्या बदक पक्ष्याला ते आवडले आणि तो जो बदक पक्षी होता त्याला ते आवडलं. त्याचे डोळे चमकले. त्याने थोडे डोळे उघडून बघितले, मोठे केले आणि त्याने आपले पंख फडफडण्यास सुरुवात केली. आणि थोडी त्याला ताकद आली असेल खाऊन, तर त्याने आपले पंख फडफडून बघितलं. पण तो उडू शकत नव्हता. तर त्याला उडता येत नव्हतं. तो खूप कमजोर झालेला होता. मला त्याचे नाव काय आहे ते माहीत आहे. तो मित्रा म्हणजे मित्र आहे, रेश्मा म्हणाली. रेश्मा म्हणते की मला त्याचं नाव माहीत आहे. तर तो मित्र आहे. तिने त्याचं नाव मित्रा ठेवलेलं होतं. त्यांनी एक टोपली घेतली आणि त्यात काही गवत ठेवले. आता रेश्माने एक बास्केट म्हणजे टोपली मागवली
आणि त्याच्यामध्ये काही थोडंसं असं गवत पसरून दिलेलं होतं. त्याच्यामध्ये थोडं गवत पसरून दिलं. It was Mitra's bed. Reshma kept the basket with her and slept peacefully. When she woke up, she looked at the basket. It was empty. Reshma cried loudly, Mitra, Mitra, where are you? Her mummy and papa searched in the house and at last found him near the water tub in the bathroom. At around 7:30, the doorbell rang. Reshma was feeding breakfast to the duck. ती मित्राची बेड होती. रेशमाने एक टोपली मागवली, त्याच्यामध्ये गवत ठेवलं आणि मित्रासाठी एक बेड बिछाना तयार केला. म्हणजे त्याचा बिछाना होता तो. तो रेशमाने ती टोपली आपल्याकडे ठेवली, आपल्या जवळच ती जिथं झोपायची तिथंच ठेवली आणि शांतपणे झोपली आणि झोपून गेली. जेव्हा तिला जाग आली, जेव्हा ती उठली, तेव्हा तिने बास्केटकडे पाहिले आणि उठल्यानंतर तिने बास्केटकडे बघितलं की मित्रा कुठं आहे. तर ते रिकामी होते. तर ती बास्केट जी होती तर ती रिकामी होती. रेशमा मोठ्याने ओरडून म्हणाली. तिला अगदी आश्चर्याचा धक्का बसला की हा कुठं चालला गेला. तर ती जोराने आरडी मारली तिने, मित्रा, मित्रा, कुठे आहेस? तिच्या मम्मी आणि पप्पांनी घरात शोध घेतला. मम्मी पप्पासुद्धा घरात शोधायला लागले की तो कुठं गेला. आणि शेवटी त्यांना बाथरूममधील पाण्याच्या टबजवळ तो सापडला. बाथरूममध्ये पाण्याचा टब भरलेला होता. त्या टबच्या बाजूला जाऊन तो बसलेला होता. सकाळी 7:30च्या सुमारास, 7:30च्या सुमारास म्हणजे 7:30 वाजता डोरबेल वाजली. त्यांच्या घराची बेल वाजली. रेशमा बतकला नाश्ता देत होती. म्हणजे जो मित्र होता, तिने मित्र नाव ठेवलेलं होतं, तर त्या मित्राला ती नाश्ता भरवत होती. Mummy opened the door. Reshma was happily surprised to see a group of children in uniform. Auntie, we can see the bird, they said. Mummy took them to Reshma's wheelchair. The children greeted Reshma with fresh smiles. They were thrilled to see the bird in Reshma's lap. He is Mitra. Reshma introduced the new friend. How lovely, they said. They helped Reshma to hold the bird while Reshma fed him with an ink filler. आता मम्मीने दार उघडले. रेशमा आनंदाने आश्चर्यचकित झाली. मम्मीने डोरबेल वाजली म्हणून दार उघडलं तर रेशमा आनंदाने अगदी आश्चर्यचकित झाली. मुलांना गणवेशात पाहून, तर मुलं गणवेशामध्ये आलेली होती. आंटी, आम्ही पक्षी पाहू शकतो का? तर त्यांनी रेशमाच्या आईला म्हटलं, आंटी, आम्ही पक्षी पाहू शकतो का? ते म्हणाले. सर्व मुलं जी आलेली होती रेशमाच्या घरी, तर ती रेशमाच्या आईला म्हणतात. मम्मी त्यांना रेशमाच्या व्हीलचेअरजवळ घेऊन गेली आणि रेशमाची आई त्या सर्व मुलांना रेशमाच्या व्हीलचेअरजवळ घेऊन गेली. मुलांनी रेशमाला अभिवादन करून स्मितहास्य केले. सर्व मुलांनी रेशमाजवळ जाऊन रेशमाला एक चांगल्या प्रकारची स्माईल दिली. रेशमाच्या मांडीवर पक्षी पाहून त्यांना आनंद झाला. जो पक्षी होता तर तो रेशमाच्या मांडीवर बसलेला होता आणि ते बघून त्यांना खूप आश्चर्य झालं आणि खूप आनंद झाला. तो मित्र आहे. रेशमाने नवीन मित्राची ओळख करून दिली आणि रेशमाने सांगितलं सर्व मुलांना की हा मित्र आहे, त्याची ओळख करून दिली आणि त्याचं नाव तिने मित्रा ठेवलेलं असं सांगितलं. तो किती सुंदर आहे ते म्हणाले. तर मुलांना तो खूप आवडला. त्यांनी रेशमाला पक्षी पकडण्यास मदत केली आणि सर्व जे मुलं आलेले होते तर त्यांनी रेशमा त्या पक्ष्याला ब्रेकफास्ट खाऊ घालत होती, तर त्यांनी त्या पक्ष्याला पकडण्यास मदत केली. त्या दरम्यान रेशमा त्याला शाईच्या पंपाने खाऊ घालत होती आणि रेशमाने त्या इंक फिलरने रेशमा त्याला त्याचं अन्न भरवत होती आणि सर्व मुलांनी रेशमाला मदत केली त्याला पकडण्यासाठी.
They had to leave soon to catch the school bus. We will be back in the afternoon, Reshma. Oh sure, do come. We will play with Mitra. He is so loving, said Bansi. We will make him strong, said Kanu. It is difficult to make new friend from Mitra because he is lame, said Anita. After this incident, the neighboring children became very friendly with Reshma. त्यांना स्कूल बस पकडण्यासाठी लवकरच निघून जावे लागले. ते शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आलेले होते आणि त्यांना लवकरच शाळेत जायचं होतं. आम्ही दुपारी परत येऊ रेश्मा, असं ते रेश्माला सांगतात. अरे नक्की नक्की या, येऊन आम्ही मित्राबरोबर खेळू. आम्ही दुपारी येऊ आणि नंतर मित्राबरोबर आपण खेळू, असं ते सांगतात. तो खूपच प्रेमळ आहे, बन्सी म्हणाला. बन्सी म्हणतोय की तो खूप प्रेमळ आहे. आम्ही त्याला मजबूत बनवू, कानू म्हणाला. कानू म्हणतोय की आम्ही त्याला खूप मजबूत बनवू. मित्राला नवीन मित्र बनवणे कठीण आहे कारण तो पांगडा आहे, त्याला उडता येत नाही. तर मित्राला नवीन मित्र बनवण्यासाठी खूप कठीण आहे, असं अनिता म्हणते. या घटनेनंतर शेजारची मुले रेश्माशी खूप मैत्रीपूर्ण झाली. तर हा जो मित्र नवीन रेश्माच्या जीवनामध्ये आलेला होता, तर त्या मित्राच्या द्वारे रेश्माला अनेक असे दुसरे आजूबाजूचे मित्रसुद्धा मिळालेले होते आणि आजूबाजूची मुलं रेश्माबरोबर आता मैत्रीपूर्ण झालेली होती. They could realize that Reshma must have felt bad because they did not play with Reshma. Next day, the children came in the evening. Anju had a thick book with her. See, we can read all about duck in this book. We want to make Mitra very strong. He should be able to fly. Mitra must have come here from 100 kilometers. Reshma said. Not hundreds, thousands, corrected Anju. त्यांना जाणीव झाली, जे रेश्माचे नवीन मित्र तयार झालेले होते, तर त्यांना जाणीव झाली की रेश्माला खूप वाईट वाटत असेल कारण ते रेश्माबरोबर खेळत नाहीत आणि त्यांना खूप वाईट वाटलं की रेश्माला खूप वाईट वाटत असेल की आपण तिच्याबरोबर खेळत नाहीत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुले रेश्माकडे आली. अंजूकडे एक जाड पुस्तक तिच्याबरोबर होते. तिच्याबरोबर ती एक जाड पुस्तक घेऊन आलेली होती. बघा, आपण या पुस्तकात बतकबद्दल सर्व वाचू शकतात. तर बतकबद्दल याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपण ती याच्यामध्ये वाचू शकतो, असं ती सांगते. आम्हाला मित्राला खूप मजबूत बनवायचे आहे, तर त्याला खूप सशक्त स्ट्रॉंग बनवायचं आहे, असं ती सांगते. त्याला उडता यायला हवं कारण की त्याला आकाशात पुन्हा उडता यायला हवं, असं त्यांचं म्हणणं होतं. मित्रा 100 किलोमीटरवरून इथे आला असावा, रेश्मा म्हणाली. रेश्मा म्हणते, अंदाज ठरवते ती की 100 किलोमीटरवरून तो इथं आलेला असावा. रेश्मा म्हणते असं. शेकडो नाही, हजारो किलोमीटर, अंजूने दुरुस्त केले. तर अंजू सांगते रेश्माला, तो 100च किलोमीटर नाही, तर तो हजारो किलोमीटर अंतर पार करून इथं आलेला आहे, असं अंजूने दुरुस्त केलं. And he must back thousands of kilometers to his home again. Yes, we will make him very strong. Reshma was delighted. For the next 10 days, Mitra was treated like a royal guest. Everyone brought something for him. The book was their kitchen guide for Mitra. They all cares and play with him. Mummy had never seen Reshma so happy and hopeful. Finally, the day of departure for their dearest friend arrived. आणि म्हणाली, आणि अंजूने दुरुस्ती केली की तो शेकडो नाही, तर तो हजारो किलोमीटर वरून इथं स्थलांतर करून आलेला आहे, असं ती म्हणाली.
आणि त्याला पुन्हा हजारो किलोमीटर परत वापस त्याच्या घरी जाता आले पाहिजे. ती म्हणते त्याला पुन्हा हजारो किलोमीटर वापस त्याच्या घरी जायचं आहे, तर तेवढं त्याला उडून जाता आलं पाहिजे. हो, आम्ही त्याला खूप सामर्थ्यवान बनवू, सशक्त बनवू असं ते म्हणतात. रेश्माला आनंद झाला. रेश्मा खूप आनंदी झाली. पुढचे 10 दिवस मित्राला शाही पाहुण्यासारखे वागवले गेले. जसा तो शाही पाहुणाच आहे, राजवाड्यातील पाहुणा आहे असं त्याला वागवलं गेलं. प्रत्येकजण त्याच्यासाठी काहीतरी घेऊन येत असे. प्रत्येकजण जो पण यायचा तर तो मित्रासाठी काही ना काही वस्तू त्याच्यासाठी खायला घेऊन येत होता. मित्रासाठी त्यांचे पुस्तक स्वयंपाकघर होते. जे पुस्तक ते घेऊन आलेले होते तर ते त्यांचं स्वयंपाकघरच होतं. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्याच्यामध्ये बघून ते मित्रासाठी बनवायचे. त्या सर्वांनी त्याची काळजी घेतली. सर्व जे मित्र होते किंवा रेश्मा होती तर त्या मित्राची ते खूप काळजी घेत होते आणि त्याच्याबरोबर खेळत होते. मम्मीने कधी पाहिले नव्हते. रेश्मा खूप आनंदी आणि एवढी आशावादी. तर रेश्माच्या आईने रेश्माला कधीच एवढी आनंदी आणि आशावादी बघितलेली नव्हती. कारण रेश्माला आता चांगले मित्र मिळालेले होते. रेश्मा खूप आनंदी आणि आशावादी झाली. शेवटी त्यांचा जिवलग मित्र निघण्याचा दिवस आलेला होता. आता तो त्यांच्यापासून दूर जाणार होता, दूर होणार होता. तर तो दिवस आता आलेला होता. Reshma's father took all the children and the duck to a nearby lake. The children lifted Mitra from Reshma's lap and gently put him in the water. It slowly started swimming. It shoveled the water with his broad beak. Children were happy to see the happiness of their friend. Suddenly Mitra disappeared. All stood worried, looking for him with wide eyes. रेश्माच्या वडिलांनी सर्व मुलांना आणि त्या बदकला घेऊन जवळच्या तलावात नेले. मुलांनी मित्राला रेश्माच्या मांडीवरून हळूहळू पाण्यात ठेवले. हळूहळू पाण्यात त्याला सोडलं. हळूहळू पोहण्यास सुरुवात केली आणि मित्राने पाण्यामध्ये हळूहळू पोहण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या ब्रॉड चोचीने पाणी हलवले. आपल्या मित्राचे आनंद पाहून मुले आनंदी झाले. आपला मित्र आनंदी आहे म्हणून मुलंसुद्धा आनंदी झाले. अचानक मित्र गायब झाला. मित्र जो होता तो पाण्यात गेला, गायब झाला. सर्वजण त्याच्याकडे पाहत काळजीत उभे राहिले आणि सर्वजण त्याची काळजी करायला लागले आणि शोधायला लागले तो कुठं गेला. सर्वजण त्याच्याकडे पाहत काळजीत उभे राहिले की मित्र कुठं गेला. And Mitra popped up from water with a small fish in his beak. Eee! All cried and jumped with joy. He has learned it again. Children stood there for a long time watching Mitra. The next day, Reshma went into the balcony to watch the children playing in the park. But there was no one. Suddenly, the doorbell rang, and all the children marched into the room. मित्राने आपल्या चोचीत छोटासा मासा पाण्यामधून पॉपअप केला. पाण्यात गेला आणि त्याने आपल्या चोचीमध्ये मासा घेऊन आला. ए! सगळ्यांनी आरोळी मारली. सगळ्यांनी आनंदाने उड्या मारल्या. तर तो पुन्हा शिकला असं ते म्हणायला लागले. किती वेळपर्यंत मुलं त्याची गंमत बघत तिथंच उभे राहिले. दुसऱ्या दिवशी रेश्मा बाल्कनीमध्ये पार्कमध्ये खेळत असलेल्या मुलांना पाहण्यासाठी आली. आपल्या बाल्कनीमध्ये रेश्मा पुन्हा दुसऱ्या दिवशी आली आणि मुलं पार्कमध्ये खेळत आहे का ती बघत होती. पण तिथं कुणीच नव्हतं. अचानक दाराची बेल वाजली आणि सर्व मुले खोलीत गेली. अचानक रेश्माच्या घराची बेल वाजली आणि सर्व मुलं खोलीत आली.
"Auntie, please send Reshma to play with us in the park," they said. "We will take her and bring her back safely in her wheelchair." With the help of friendly hands, Reshma was taken down the stairs to the park. From the balcony, Mummy looked at the broad smile on her daughter's face, brightened by the setting sun. Reshma never had a reason to feel lonely again. "आंटी, कृपया रेश्माला आमच्याबरोबर पार्कमध्ये खेळायला पाठवा," ते म्हणाले. सर्व मुलं रेश्माच्या आईला म्हणतायत की रेश्माला आमच्यासोबत पार्कमध्ये खेळायला पाठवा. आम्ही तिला घेऊन जाऊ, तिच्या व्हीलचेअरवर सुरक्षित परत आणू. आम्ही तिला व्हीलचेअरवर घेऊन जाऊ आणि सुरक्षित परत पण आणू. मैत्रीपूर्ण हातांच्या मदतीने रेश्माला पायऱ्यांद्वारा पार्कमध्ये नेण्यात आले आणि सर्व मित्रांनी तिला मैत्रीपूर्ण हातांनी खाली घेऊन गेले पार्कमध्ये. बाल्कनीतून मम्मीने तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर सूर्यास्ताने चमकणाऱ्या व्यापक हास्याकडे पाहिले. मम्मीने बाल्कनीतून पूर्ण सीन तिची मम्मी बाल्कनीतून बघत होती आणि सूर्यास्ताने चमकणाऱ्या व्यापक हास्याने तिने पाहिले आणि रेश्माला पुन्हा कधीही एकटे वाटण्याचे कारण नव्हते. आणि आईला खूप संतुष्टी झाली, खूप आनंद झाला की माझ्या मुलीला आता मित्र मिळालेले आहे, तर ती स्वतःला कधीही एकटं समजणार नाही. तर रेश्माची आई तिच्या बॅल्कनीमध्ये बसून रेश्माची गंमत बघत होती, जी रेश्मा आता मुलांमध्ये खेळायला खाली उतरलेली होती. तिला व्हीलचेअरवर सगळे तिचे मित्र घेऊन गेलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याही जीवनात आपल्याला असे मित्र हवेत, जे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करत असतात. तर ते मित्र नसतात. आपल्या आयुष्यामध्ये जे चेंज करतात, बदल घडवून आणतात, तर ते मित्र नसून देवाने पाठवलेला एक फरिश्ताच असतो. देवाने पाठवलेला एक देवदूतच असतो. तर अशाच प्रकारचा एक फरिश्ता, देवदूत, एंजल जो हा मित्र रेश्माच्या जीवनात आलेला होता, तर तो खूप महत्त्वाचा होता आणि रेश्माला नवीन मित्र मिळवून देण्यासाठी तो रेश्माच्या जीवनामध्ये आलेला होता. वयाच्या 14 वर्षापर्यंत रेश्माला एकही मित्र नव्हता आणि आता ह्या मित्रामुळे रेश्माला त्याच्या आजूबाजूचे मित्र हे मिळालेले होते आणि रेश्माचे जीवन आता आनंदी झालेले होते. तिला कधीही एकटेपणा वाटणार नव्हता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणही असं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे. असे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना आपल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सो फ्रेंड्स, आय होप यू अंडरस्टँड ऑल द युनिट व्हेरी वेल. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही पाठ 2 ते 3 वेळा वाचायचं आहे आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये स्वच्छ अक्षरात लिहून टाकायची आहेत. पुढे तुम्हाला आन्सर द क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स दिले आहेत, तर पाठ 2 ते 3 वेळा वाचायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं शोधून आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायची आहेत. थँक्यू.